येस, मॅचला मात्र लगेच सुरुवात होईल 3 षटकांची मॅच. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 6 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. येस, जो फायनल त्या सूचनेकडे लक्ष द्यायचे, जो फायनल मध्ये जाईल उद्याच्या दिवसामध्ये त्याचे प्लेइंग 11 मधले 7 खेळाडू असणं महत्वाचं आहे. जो फायनल मध्ये संघ जाईल उद्याच्या दिवसामध्ये त्याचे प्लेइंग 11 मध्ये 7 खेळाडू असणं महत्वाचं. या सूचनेकडे नक्की दोन्ही कॅप्टन्सने लक्ष द्यायचं. कोण असेल जो संघ जो फायनल मध्ये जाईल. आणि या फायनलच्या आधीची फायनल तर ही मॅच आहे जिथे एका साईडला आपण पाहतोय पारगाव संघ, तर दुसऱ्या साईडला जीवदानी बामणडोंगरी हा संघ. पहिला पॉवर प्लेचा निर्णायक षटन भूषण पण पाहतोय बॉलिंग मागवा. भूषण ज्या पद्धतीने राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या साईडला हॅलो दुसऱ्या साईडला हॅलो येस, पहिला चेंडू आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धाबा घेत असताना पहिल्या चेंडूवरती अकाउंट मात्र ओपन केलं. हॅलो अगदी कलेक्ट केले. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर चेतन का फिल्डिंग मात्र बघायला भेटल्या. रिवर्स जात असताना अगदी नजर होती चेंडूवरती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर ही कॅच अगदी सोप्या पद्धतीने घेऊन टाकल्या. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ मात्र आतापर्यंत सादर केला तो म्हणजे भूषणने. आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र सुरेख झेल मात्र बघायला भेटली चेतन यांची. आणि फलंदाज मात्र संदेश माघारी जात असताना. आणि या दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती मागच्या मॅचचा हिरो तकदीरला आपण पाहतोय. आणि ज्याने अक्षरशः तकदीर बदलून टाकली होती जीवदानी बामणडोंगरी या संघाची, तर त्याला साथ देण्यासाठी रणजित हा देखील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. मिड विकेटच्या दिशेने सुरेख फटका मात्र क्षेत्ररक्षण जरूर आहे. मात्र 2 धाबा अगदी अलगद पद्धतीने इथे कंप्लीट केल्या जातात. या 2 धाबा आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4च्या घरामध्ये. फायनलच्या आधीची फायनल मॅच मात्र या मॅचला नक्की बोललं जाईल. कारण की एका साईडला आपण पाहतोय पारगाव संघ जो 3 संघांना 4 मुंड्या चीट करून या घरापर्यंत पोहोचला, तर दुसऱ्या साईडला जीवदानी बामणडोंगरी संघ. ओ फुलटॉस हा देखील फुलटॉस आपण पाहिलं तर टॉपेज जरूर घेतलं. अगदी फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 3 क्षेत्ररक्षक तिथे तैनात असताना मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. अगदी लोअर फुलटॉस मात्र जरूर बघायला भेटला. बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर रफ फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ब्रश करून जातोय. आणि या 2 धावा मात्र महत्वाच्या क्षणाला धावून घेतल्या जातात. संघाची धावसंख्या मात्र ती जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत सादर केला आणि या 4 चेंडूमध्ये संघाची धावसंख्या 6च्या घरामध्ये. पारगाव संघ आपण पाहतोय गोलंदाजीच्या जोरावरती. पुन्हा एकदा बॅक फुटला, हुक फटका, सुरेख फटका, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल, 4 धावांसाठी हा चौकार. वॉट बॅटिंग. पहा गरज होती या फटक्याची आणि ज्या पद्धतीने हा फटका मात्र सादर केला आणि त्यानंतर 4 धावा संघाचा अकाउंट मात्र पॉलिश करून गेला. आणि संघाच्या धावसंख्येमध्ये खात्यामध्ये डबल डिजिट धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 10च्या घरामध्ये. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत सादर केला तो म्हणजे भूषणने आणि त्यानंतर शेवटचा चेंडू असेल. पहा फील्ड रेस्ट्रिक्शन फिल्डिंग मात्र नक्की बदलली जाते या चेंडूवरती. हुक फटका आल्यानंतर हाफ ट्रॅकर होता. याच्या आधीचे सर्व चेंडू आपण पाहिले तर गुड लेंथ वरती टाकलेले चेंडू मात्र हाफ ट्रॅकर बाउन्स चेंडू टाकण्याचा प्रयत्नामध्ये चौकार जरूर गेला. पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न हात जरूर वर केले जातात कारण की पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जातं. मात्र पंच आपण पाहिलेत तर कुठलाही निर्णय नाही कारण की 6 चेंडूचा खेळ मात्र इथे संपुष्टात होता. आफ्टर 1 ओव्हर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते
10च्या घरामध्ये 1-0 10 धावसंख्या. आणि या 10 धावसंख्येनंतर मात्र थोडीशी गडबड करावी लागेल. विनंती करेल स्पीडअप घ्यायच्या. दोन्ही संघांना विनंती असेल कुठलीही टीम मीटिंग मात्र आजच्या दिवसामध्ये घेतली जाणार नाहीये. या मॅच मध्ये मात्र कुठलीही टीम मीटिंग करण्यासाठी वेळ नसेल. स्पीडअप घ्यायचा. दोन्ही संघांना विनंती असेल. बॉलिंग मार्कवर जाऊयात जिथे गोलंदाज केतन मेहरा मात्र तैनात आहे. मोठं नाव आणि होय मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅच मध्ये याच गोलंदाजाच्या नावावरती होती आणि तो गोलंदाज आपण पाहतोय केतन बॉलिंग मार्कवर तैनात आहे. 3 षटकांचा खेळ म्हणजे पहिलं षटक पॉवर प्लेचं. त्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचा टाळा खोलला जातोय. क्षेत्ररक्षण अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन एक डीप एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा स्विच हिट मात्र बॅट वरती येत नाही तोपर्यंत चेंडू अगदी सुरेख क्षेत्ररक्षण तिथे जरूर करण्यात येईल. तोपर्यंत 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जातात. या पद्धतीने आपण पाहिलं तर हा फटका सजवल्यानंतर ज्या पद्धतीने खेळाडूने मात्र गती घेतली अगदी डीप पॉइंटचा खेळाडू अगदी बॅकवर्ड डीपच्या दिशेने धावत गेला आणि त्यानंतर 2 धावा मात्र मैदानामध्ये कंप्लीट केल्या आणि या 2 धावेनंतर 12 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. अगदी हवा आपण पाहिली तर शांत झाल्या आणि त्यानंतर सुरेख फटका सौ सोनार की एक लोहार की. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय हा फटका मात्र अगदी सफल झाला. पाहिलं ओळखलं आणि हवा शांत झाले आणि तेवढ्यात हवा आली ती म्हणजे फलंदाज आपण पाहतोय रणजिता एक विकेट किपर म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा बॅकफुटला अगदी बॅटीची एज जरूर घेतोय मात्र चेंडू आपण पाहिलं तर एक धाव जरूर कंप्लीट केली जाते मात्र पंचांचा इशारा कुठली एज इथे जरूर नाहीये. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅट फिरली त्यानंतर ज्या पद्धतीने माती उडली मात्र जरूर पंचांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने स्वैर मारा आपण पाहिलं तर दर्शवला जातोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल या वाईट नंतर जिथे जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये राऊंड विकेट. पुन्हा एकदा सुरेख फटका फसला जातोय की काय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. या मॅचेस मध्ये कॅचेस सोडू शकत नाही कारण की कॅच आपण पाहिले तर ड्रॉप होते रणजितची. ज्या पद्धतीने रणजितच्या तकदीरची कॅच मागच्या मॅच मध्ये तकदीरने अक्षरशः नशीब बदललं होतं ते म्हणजे बामन डोंगरी या संघाचा. आणि या मॅच मध्ये तकदीरची कॅच मात्र ड्रॉप होत्या. ही कितपत महागडी ठरेल तर हात खोलेल का. सुरेख फटका पायलेगच्या दिशेने पुन्हा एकदा संधी आहे मात्र तिथे देखील कॅच अक्षरशः दान होते धरतीला. तकदीर मात्र आज नशीब घेऊन आलाय की का. आज सर्व सूत्र तकदीरच्या दिशेने हालत असताना मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. येस मैदानामध्ये लगेच पाणी घेऊन जायचं. येस खर तर तो कधी कधी बेस्ट फिल्डर असतो मात्र असा हुकमी एक्का असा हिरा जेव्हा मैदानातून दुखापत होऊन जेव्हा बाहेर जातो तेव्हा संघ कुठेतरी शांत होतो. सगळीकडे शांतता पसरते कारण की हा एकच खेळाडू असतो. काय खेळाडू असतात ज्यांच्याकडे दमखम असतो मॅच पूर्णपणे टर्न करण्याचा. तो मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना अतिरिक्त खेळाडू मैदानामध्ये ट्रॅव्हल केला जातोय. येस मॅचला पुन्हा एकदा ऑन होते.
हो, यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉल पकडून लगेच फेकला जातोय. एकच धाव मात्र मैदानामध्ये हाती लागते आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 25च्या घरामध्ये 25 धावसंख्या. चला स्पीडअप घ्यायचा. बॅड लाईट मात्र जरूर बघायला भेटते. अगदी 6:20 आपण पाहतोय. स्विच हिट, गुडघे टेकून मारलेला फटका सक्सेस होतोय की काय? क्षेत्ररक्षक त्याच्या मागावरती एक धाव अगदी वेगाने कंप्लीट केल्या. क्रिकेटमध्ये जरूर फुटबॉल मात्र बघायला भेटते, मात्र तोपर्यंत तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी होता. 3 धावा मात्र इथे कंप्लीट करत असताना 2 षटकांचा खेळ मात्र संपुष्टात येतोय आणि आफ्टर 2 ओव्हर्स संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 28च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला भूषणने आणि दुसऱ्या षटकामध्ये केतन मात्र 18 धावा खर्च करतोय आणि संघाची धावसंख्या मात्र 28च्या घरामध्ये मात्र जाऊन पोहोचते. विनंती असेल या तिसऱ्या षटकासाठी थोडीशी घाई करायची. पहिली इनिंग आपण पाहिली तर अगदी 6:30च्या आधी संपवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, कारण की बॅड लाईट सेकंड इनिंगला जरूर बघायला भेटेल. चला स्पीडअप घ्यायचा. येस, चला स्पीडअप घ्यायचा. पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या 28च्या घरामध्ये, मात्र या मॅच मध्ये 3 ओव्हरची मॅच असताना 35 ते 40. हो, पहिला चेंडू अगदी वाईडिश यॉर्कर क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनच्या दिशेने वेगाने येतोय. बॉल पकडेपर्यंत दुसऱ्या धावेची शंका, मात्र तोपर्यंत थोडीशी गफलत होत्या. या 2 धावा जरूर हाती लागतात आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 30च्या घरामध्ये. येस, प्रफुल्ल बॉलिंग मागवा आपण पाहतोय. हो, पुन्हा एकदा सफल होऊन करण्याचा प्रयत्न, ऑन ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्हचा फटका सजवत असताना मात्र गोलंदाज इथे हवी होता. अगदी अचूकता मात्र प्रफुल्लची बघायला भेटत्या. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहिलं तर रणजिता तकदीर त्याच्याजवळ जातोय, थोडीशी चर्चा करतोय, कारण की शेवटचे षटक आहे. शेवटच्या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत हातामध्ये आहे. फायटिंग स्कोर तयार केला जाईल. हो, पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. येस, लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र जरूर दिली जाईल आणि जे सर्व खेळाडू आहेत डीप कव्हरच्या दिशेने, सर्व खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये तुम्ही आहात, थोडस मागे सरकून बसायचा. सर्व खेळाडू मित्रांनो थोडस मागे सरकून बसायचा. महत्वाची मॅच सुरू आहे आणि थोडस मागे जरूर सरकून बसायचा. हाफ ट्रॅकर हा देखील चेंडू अगदी सुरेख टप्प्यावरती होता. हुक फटका मारेपर्यंत चेंडू अगदी निघून जातोय. डोळ्यासमोरून जाताना टाटा बाय बाय करतोय आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता होत्या आणि या चेंडू नंतर संघाची धावसंख्या जैसे थे वैसे 30च्या घरामध्ये. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला. काय प्रफुल्लने गोलंदाजी केली. ओहो, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. 31 धावसंख्या स्कोर कार्डवर असताना मात्र काय गोलंदाजी प्रफुल्लने केल्या. पहिला चेंडू आपण पाहिला तर 2 धावा, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव, म्हणजे हा शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधील. 3 षटकांचा सामना आणि या 3 षटकामध्ये या पहिल्या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे प्रफुल्लच्या मार्फत टाकण्यात येईल. राऊंड विकेट टाकण्याचा प्रयत्न. हो, सफल होऊन सुरेख फटका. अगदी बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा नक्की येईल. पाहू शकता 6:25. 3 षटकांचा खेळ आहे. तुम्हाला 38 धावा हे टार्गेट मात्र जीवदानी बामण डोंगरी या संघाने समोर दिल्या. ते टार्गेट पार पाडत असताना मात्र बॅड लाईटला सामोरं जाऊ नये यासाठी मात्र नक्की स्पीडअप घ्या.
जो संघ फायनल मध्ये जाईल उद्याच्या दिवसामध्ये त्या संघाचे प्लेइंग 11 मधले 7 खेळाडू असणं हे बंधनकारक आहे. हा नियम आहे आयोजकांचा आणि या नियमाकडे नक्की लक्ष द्यायचं दोन्ही कॅप्टन्सने. अगदी संघ फायनलला गेल्यानंतर 15 नाही तर अख्खा गाव येतो, अख्खा गाव त्या संघासोबत येतो आणि खासियत आहे ही. कुठला संघ फायनल मध्ये जाईल, कुठला गाव आनंदित होईल. कारण की होय, सध्याच्या काळामध्ये पाहिलं तर तो संघ गावासाठी खेळतो, तो संघ हारल्यानंतर गाव नाराज होतो, तो संघ जिंकल्यानंतर तोच गाव आनंदित होतो. तो गावकरी असतो जो आपल्या खेळाडूसाठी मैदानामध्ये येतो, एका झाडाखाली बसतो, तो काय खातो काय पितो त्याचं त्याला माहिती, मात्र तो त्या खेळाडू सोबत नेहमी उभा असतो. तो गावकरी असतो जो खेळाडूला मोठा करतो. सध्याच्या काळामध्ये तो गावकरी आणि त्या गावकरीसाठी असलेला तो खेळाडू तोच विराट आहे, तोच कोहली आहे, तोच रोहित आहे. त्या गावकऱ्यांसाठी तो गाव आणि तो संघ नेहमी हृदयाबशी आपल्या गावाचं नाव घेऊन खेळत असतो. तो संघ जो पाठीमागे असलेल्या स्वतःच्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी खेळतो. तो कधी कुठल्या पैशासाठी नाही, कुठल्या भावासाठी नाही, कुठल्या नातीसाठी नाही, तो नेहमी गावासाठी खेळत असताना ते संघ मात्र एक गाव अकराच्या स्वरूपामध्ये बघायला भेटतात. आणि होय, सध्याच्या काळामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक संघ आपल्या गावाचं, आपल्या देवीचं, आपल्या ग्रामदेवताचं, आपल्या ग्रामदेवाचं नाव मात्र घेऊन मात्र मैदानामध्ये उतरत असतो. आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर ही मॅच, या मॅच मध्ये जरूर संधी आहे ती म्हणजे दोन्ही संघांना. एका साईडला जीवदानी बामणडोंगरी संघ मात्र 38 धावा रोखण्याचा प्रयत्न करेल, तर दुसऱ्या साईडला पारगाव संघ जो 38 धावा चेस करण्यासाठी मात्र महत्वाच्या मॅच मध्ये दमखम दाखवेल. संधी आहे दोन्ही संघाला. महत्वाची मॅच, एका साईडला पारगाव संघ तर दुसऱ्या साईडला जीवदानी बामणडोंगरी संघ. भारतीय जनता पार्टी किरण 11 आयोजित युवा चषक 2022 आपण पाहतोय. आणि या सुरुवात ज्या पद्धतीने गोड झाली आजच्या दिवसाची, आणि आजच्या दिवसाची शेवट मात्र गोड करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. कुठला संघ असेल जो आजच्या दिवसाची शेवट मात्र गोड करेल. ओमकार नाईक बॉलिंग मार्क आपण पाहतोय. येस, चला तर पारगाव संघ आता तुमचा एक अतिरिक्त खेळाडू जरूर पाठवा स्कोर बोर्डवरती लक्ष देण्यासाठी. पारगाव. येस, चेतन आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, तर प्रफुल आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्क ओमकार नाईकला आपण पाहतोय. पहिला षटक हाणामारीचा निर्णायक पॉवर प्लेचे षटक आणि या षटकामधील पहिला चेंडू ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न. ओहो, पहिला चेंडू अगदी लाईन वरती होता आणि सर धाबाचं आव्हान आहे 38 रन्स टू विन. धन्यवाद किरण। 38 रनों की जरूरत है। 3 ओवरों का मुकाबला चलता हुआ, सेमीफाइनल का एक्साइटिंग एनकाउंटर चलता हुआ दोनों ही टीमों के बीच में, पारगांव और जीवदानी बामन डोंगरी। अगली गेंद ओमकार की, बढ़िया गेंद, गेंद हवा में और आउटस्टैंडिंग कैच। कम से कम 10 से 15 कदमों तक दौड़े और बेहतरीन कैच लपका। प्रफुल बहुत ही बढ़िया ऑलराउंडर खिलाड़ी है प्रफुल। गेंदबाजी काफी बढ़िया करते हैं और बल्लेबाजी भी बहुत ही बेहतरीन तरीके से करते हैं। दूसरा जो मुकाबला हुआ था, काफी बेहतरीन बल्लेबाजी की थी प्रफुल में, काफी आपकी पारी के लिए जाने माने जाते हैं। 38 रनों की अब जरूरत है अगले 16 गेंदों में। लगभग हर एक गेंद पे 2 रन आना अनिवार्य है। अगली गेंद ओमकार जाते हुए राइट आर्म राउंड द विकेट इस मर्तबा। बहुत ही बढ़िया हिट, संपर्क इतना बढ़िया नहीं, प्रयास बहुत ही बढ़िया थी। विकेट का लगातार 2 गेंदों में 2 विकेट चटकाने में कामयाब।
धन्यवाद डीजे। इसके बीच में दूसरे विकेट का पतन होता हुआ और अब हैट्रिक पे है ओमकार। क्या इस श्रृंखला का युवा चषक 2022 का पहला हैट्रिक चटकाने में कामयाब होंगे? लो फुल टॉस से हल्के हाथों से इसको खराब क्षेत्र रक्षण के चलते डीप स्क्वायर लेग क्षेत्र में 4 रनों के लिए गेंद की अभी भी 2 गेंदें आनी शेष। नए बल्लेबाज आए हैं मैदान में। भूषण स्ट्राइक एंड पे है, बल्कि कुणाल। 34 रनों की जरूरत। 34 रन्स टू विन ऑफ 14 डिलीवरीज। A slight change in the fielding positions. Now a long on being placed and a deep mid wicket being placed. Oh, outstanding hit, but couldn't hit it outside the ring. Just 1 run being stolen by the batsman. Score quickly moves on to 5. Loss of 2 wickets. एक आखिरी गेंद आनी शेष। पहला ओवर काफी नफातुला ओवर यहाँ पे। एक आखिरी गेंद आनी शेष। अगली गेंद बहुत ही बढ़िया गेंद, डगआउट कर दिया यॉर्कर लेंथ गेंद को। 1 रन दौड़कर मुकम्मल किया है। दूसरा रन खतरनाक साबित हो सकता है। 1 ही रन से संतुष्ट, यानी कि पहले ओवर के समाप्ति के बाद पारगांव टीम का स्कोर जा पहुंचा है 6 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। जीतने के लिए अब और 32 रनों की जरूरत है अगले 12 गेंदों में, यानी कि 16 की औसत से बल्लेबाजी करना है अगर ये मुकाबला जीतना है और फिनाले में प्रवेश करना है पारगांव की टीम को। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 6 रन। 32 रनों की जरूरत। गेंदबाजी की कमान संभालने आए गेंदबाज निखिल। बहुत ही बढ़िया कारनामा को अंजाम दिया है निखिल ने। अब तक बढ़िया गेंदबाजी की है इस पूरे श्रृंखला में। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज भूषण। लो फुल टॉस, ये गेंद तेज तर्रार गेंद थी। 1 रन जरूर मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। बढ़िया शुरुआत यहां पे नीलेश की, निखिल की। इस 1 रन से स्कोर में इजाफा, स्कोर बढ़कर जाता हुआ 7 रन। 31 रनों की जरूरत अब अगले 11 गेंदों में। ये 11 गेंद ही बताएगी कौन पहुंचेगा फिनाले में। पहले दिन का आखिरी मुकाबला चलता हुआ, पहला सेमीफाइनल युवा चषक 2022 का। मैंडेटरी पावर प्ले का दायरा हट चुका है। अब आप देख रहे हैं कि एक लॉन्ग ऑन तैनात है, एक लॉन्ग ऑफ, एक डीप काउफेंस में तैनात किया गया, एक डीप स्क्वायर लेग। अगली गेंद, यह चले गेंदबाज निखिल हमसे दूर दौड़ते हुए। दूसरी मर्तबा इस ओवर में सज्ज होते हुए बल्लेबाज कुणाल। बहुत ही बढ़िया गेंद, तेज तर्रार ये गेंद थी, सीधा जाके उनके पैरों से टकराई। डॉट गेंद आती हुई। 10 गेंद और 31 रनों की जरूरत। हर एक गेंद के ऊपर 3 रन आना अनिवार्य। कठिन परिस्थिति में, असमंजस में अब पाए गए हैं विट पारगांव की टीम। अगली गेंद, काफी लंबा सा रनअप, कम से कम 15 से 20 कदमों का रनअप निखिल का। अगली गेंद, बहुत ही बढ़िया सटीक गेंदबाजी करते हुए यहां पे निखिल। दूसरी डॉट गेंद लगातार इस ओवर की। 9 गेंद और 31 रन। रोशनी की तो कमतरता है, लेकिन जिस तरह की गेंदबाजी निखिल कर रही है, चकाचौंध कर रही है अपनी प्रतिभा से। अगली गेंद, 31 रन टू विन ऑफ 9 डिलीवरीज। दोबारा यॉर्क लेंथ ये गेंद, बाहरी किनारा जरूर लगा, निचला हिस्सा लगा बल्ले का। 1 रन मात्रा प्राप्त। जीतने के लिए अब और 30 रनों की जरूरत है 8 गेंदों में। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए अब तक निखिल ने।
30 runs to win of 8 deliveries. Slight change. अगली गेंद, बढ़िया हिट, वन बाउंस जाता हुआ डीप क्षेत्र में, जरूर यहां पे आता हुआ इस बार चौका। इस 4 रन की मदद से स्कोर जा पहुंचा है सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी कर रहे हैं निखिल। जरूर चौका आया था पिछले गेंद पे, लेकिन मात्र 6 रन अब तक खर्च किए हैं। आखिरी गेंद, 26 रनों की जरूरत। किरण, ओव्हर टू यू. येस, नक्की चर्चा करूयात महत्वाचा चेंडू. ओ सुरेख हेलिकॉप्टर फटका जाऊ हातामध्ये आहेत. सव्वीस धावांची आवश्यकता. 6 चेंडू 26 धावा, 26 धावा 6 चेंडू होऊ शकतात सर, आणि रोखू देखील शकतात. मात्र पहिल्या 3 चेंडूवरती काय धावसंख्या येईल, पहिल्या 3 चेंडूवरती काय धावसंख्या तयार केली जाईल, आणि पहिल्या 3 चेंडूचा मात्र खेळ काय असेल, यावरती मॅच असेल सर. मॅच अजूनही सोडून देऊ शकत नाही कुठलाही संघ, कारण की या मॅच मध्ये आपण पाहिलं तर फलंदाजी डिपार्टमेंट अजूनही स्ट्रॉंग आहे. 6 चेंडू 26 धावा विजयासाठी आणि बॉलिंग साठी आदित्यच्या हातामध्ये हा चेंडू आपण पाहतोय. विश्वास ठेवला जातो आदित्यवरती. तर स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतो कुणाल. जोपर्यंत कुणाल आहे या मैदानामध्ये तोपर्यंत मात्र चर्चा नक्की रंगेल. हो, पहिला चेंडू अगदी वाईडीचा आणि सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि क्षेत्ररक्षक हो, या पहिल्या चेंडूवरती मात्र एकच धाव येत्या. कुणाल वरती लक्ष होता. गेल्या 2 मॅच मध्ये कुणालने मात्र दमखम दाखवला होता, विजयाची भागदौड चालू ठेवली होती कुणालने. मात्र या मॅच मध्ये कुठेतरी या संघर्ष मात्र करावा लागतोय. ज्या पद्धतीने 5 चेंडू 25 धावा, अजूनही विजयाचं सूत्र मात्र थोडंसं अवघड बघायला भेटतंय. हो, आदित्यचा हा चेंडू सुरेख, अगदी 6 फुटावरून पडलेला हा चेंडू हा बॅट फिरेपर्यंत अगदी निघून जातोय. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र मात्र बाहेर काढतोय. या दुसऱ्या चेंडूवरती सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. राऊंड विकेट टाकत असताना मात्र कुठेतरी कोण तयार केला जातोय, एक नॅचरल अँगल मात्र अभिजित आपण पाहिलं तर अभि मात्र तयार करतोय. 2 चेंडूचा खेळ आदित्यचा आतापर्यंत झाला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुरेख गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलतो, मात्र बॅट फिरेपर्यंत चेंडू निघून जातोय. मॅच वरती पकड केली जाते, विजयाची चावी मात्र तयार केली जाते. विजयाची गोडी चाकण्यासाठी विजयाच्या उंबरट्यावरती मात्र उभा आहे तो म्हणजे जीवदानी बामनडोंगरी हा संघ. मात्र समोर पारगाव संघ कुठेतरी प्रयत्न करतोय, मोठ्या फटक्यासाठी जरूर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रवीण आपण पाहतोय ज्या पद्धतीने प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. हा फटका तर लगावला, ताकद तर या फटक्यावरती आहे. आणि पुन्हा एकदा पहा तकदीर, खेळाडू आहे का चिता आहे हा, काय खेळतोय, काय फिल्डिंग, काय एफर्ट्स, काय गोलंदाजी, काय फलंदाजी, अगदी परिपूर्ण खेळाडू. आणि एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली. आज तकदीर आहे ना, खरं तर खाणीतून कसा हिरा काढला जातो, हुकमी पत्त्यातून हुकमी एक्का काढला जातो, तसा आज तकदीर चालतोय. एक्काच आहे तकदीर. ओहो, पुन्हा एकदा स्विच हिट, क्षेत्ररक्षक आहे मात्र फसला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी मात्र असं म्हटलं जातं. वेळ गेल्यानंतर पडलेला विचार, पिकं जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस, आणि मॅच बामनडोंगरी हा संघ